तुझ्याशी बोलतो मी थांबसून. नवरे देखील ओळखायचे नाही. आता ही कोण आली घरात? फेटा घरी जाईपर्यंत काढू नका, बघा ओळखतंय का नाही. त्याला म्हणा तू फेटा घातल्यावर आणि मी फेटा घातल्यावर तू कसा दिसतो, आणि मला दादांनी माझं कौतुक केलं, तू काय सांगतो? अशा पद्धतीने घरी जाऊन बोला. राष्ट्रवादीचे सर्व अजितदादा पवार यांची सध्या जनसन्मान यात्रा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. अनेक मतदारसंघामध्ये जाऊन अजितदादा पवार सभा घेत आहेत आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता तळेगाव दाभाडे येथे अजितदादा पवार यांची सभा सुरू असताना अचानक एक कार्यकर्ता त्यांच्या भाषणाच्या दरम्यान मध्येच उभा राहिला आणि निष्ठावंतांशी संबंधित मागणी करणारे बॅनर त्याने अजितदादा यांना दाखवलं. मात्र तेवढ्यात पोलिसांनी आणि इतर अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत त्याच्या हातातून ते बॅनर हिसकावून घेतलं आणि त्यानंतर त्या तरुणाला तिथून बाहेर काढण्यात आलं. आता हा कार्यकर्ता शरद पवारांचा होता आणि तो अजितदादा पवार यांच्या सभेमध्ये घुसला आणि त्यानं गोंधळ केला आणि हा कार्यकर्ता शरद पवारांचा आहे असंही बोललं. मात्र त्यावर अद्याप कसलंही स्पष्टीकरण कोणत्याही गटाकडून आलेलं नाही. मात्र जनसन्मान यात्रेदरम्यान जिकडे तिकडे अजितदादांची वाहवाही होत असताना अजितदादांच्या विरोधात ही पहिलीच घटना जनसन्मान यात्रेमध्ये घडली आणि त्यामुळे पहिलीच गालबोट अजितदादांच्या जनसन्मान यात्रेला या ठिकाणी लागलेली आहे. की यावर तुम्हाला काय वाटतं की हा शरद पवार गटाचा कार्यकर्ता होता की जनसन्मान मध्ये खरंच अजितदादा यांच्याबद्दल रोष आहे किंवा भारतीय जनता पार्टी सोबत युती केल्यामुळे निष्ठावंतांना जे येत्या विधानसभेला डावललं जाणार आहे आणि ते डावललं जाऊ नये म्हणून निष्ठावंत कार्यकर्ते अजितदादांना आपली नाराजी अशा पद्धतीने व्यक्त करून दाखवत आहे की यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.